चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। एमपीएससी मेड सिंपल। कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले। नमस्कार मित्रांनो, या यूट्यूबच्या या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत। मी ओंकारेश्वर कांचनगिरे, IRS कस्टम्स अँड इनडायरेक्ट टॅक्सेस 2016चा कॅन्डिडेट, UPSC 2015 रिझल्ट 2016। तर आज मी तुम्हाला IRS कस्टम्स अँड इनडायरेक्ट टॅक्सेस या सर्व्हिसेसबद्दल माहिती सांगणार आहे। म्हणजे UPSCची मेन्स झाल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी जाताना आपल्याला प्रिफरन्सेस द्यायचे असतात पोस्टसाठी। तर कुठली पोस्ट कितव्या नंबरवर टाकायची हा खूप मोठा प्रश्न अनेक जणांसमोर असतो। तर IRS मध्ये मीन्स दोन सर्व्हिसेस सगळ्यांसमोर असतात की पहिला नंबर कोणाला द्यायचा, IRS IT टाकायचं काय IRS कस्टम्स वगैरे। IAS IPS IFS हा तर क्रम ठरलेलाच असतो। काही पर्सन स्पेसिफिक IAS IPS खालीवर होऊ शकतं, पण सर्वांचा क्रम तर हा ठरलेलाच असतो। नंतर ज्या सेंट्रल सर्व्हिसेस असतात त्यामध्ये कुठली सर्व्हिस कितव्या नंबरवर टाकायची हा एक सगळ्यात मोठा विद्यार्थ्यांना आणि ॲस्पिरंट्सला भेडसावणारा एक प्रश्न असतो। तर IRS कस्टम्स बद्दल या सर्व्हिसबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो, पण त्यानंतर हे तुमचं डिसिजन राहील की हा कितव्या नंबरला किंवा पर्सन स्पेसिफिक तुम्हाला कितव्या नंबरवर ही सर्व्हिस टाकायची आहे। तर IRS कस्टम्स म्हणजेच ही इनडायरेक्ट टॅक्सेसशी रिलेटेड सर्व्हिस आहे। इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये तुम्हाला माहीत असेल की ज्या टॅक्सेसचा भार इनडायरेक्टली लोकांवर पडतो अशा टॅक्सेसला इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणतात। आणि त्याचं कलेक्शन करण्यासाठी एक मोठी विंग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची असते। तर फिनान्स मिनिस्टर अंडर या सर्व्हिसेसचं फॉर्मेशन आहे, फिनान्स मिनिस्ट्री। तर IRS कस्टम ही सर्व्हिस कस्टम्स प्लस इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे GST 2017 नंतर GST आल्यानंतर बरेच टॅक्सेस सेंट्रल गव्हर्नमेंटचे GST मध्ये सबस्युम झालेले आहेत। तर त्या GSTशी रिलेटेड जे काही वर्क चालतं ते या सर्व्हिसेस थ्रू कोऑर्डिनेट केलं जातं। तर IRS कस्टम्सचं थोडक्यात नेचर असं आहे की ही एक सेंट्रल सर्व्हिसेस आहे। म्हणजे सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्सचा एक वेगळा सेपरेट सेक्शन असतं। त्या सेक्शनमध्ये या सर्व्हिसमधले काही ऑफिसर डेप्युटेशन वर जाऊ शकतात। त्याचबरोबर नार्कोटिक्स NDPS ॲक्ट बऱ्याच जणांना माहीत असेल किंवा अवगत होतं की ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहेत। मी सांगितल्याप्रमाणे NDPS ॲक्ट इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी किंवा नार्कोटिक्स जे काही कल्टिवेटिंग एरिया आहेत भारतामध्ये, जसं राजस्थानमध्ये कोटा आहे, प्रतापगड आहे, MP मध्ये नीमच आणि रतलामचा एरिया आहे, इथं लिगली अफीमचं प्रोडक्शन होत असतं। त्या अफीमच्या प्रोडक्शनवर कंट्रोल आणि त्याचं प्रोडक्शन म्हणजे काळाबाजारी होऊ नये म्हणून जे काही वॉच करतं ते CBN नावाचं एक युनिट असतं, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स। ते सुद्धा या सर्व्हिसेस थ्रू कंट्रोल होतं। तर तसं बघायला गेलं तर या सर्व्हिसेसमध्ये खूप डायव्हर्स एक्सपिरियन्स घेण्यासाठी खूप चांगला वाव आहे। तुम्ही कोणत्याही सर्व्हिसमध्ये एकदा एंट्री झाल्यानंतर जर इंटरेस्ट डेव्हलप केला तर भरपूर वाव आहे। जसं तुम्ही फॉरेन करन्सीच्या इंटेलिजन्समध्ये काम करू शकता किंवा वेगळ्या डेटा ॲनालिटिक्स जे काही फॉरेन नॅशनल्स किंवा सायबर क्राईम जे होतात त्याच्यामध्ये सुद्धा काम करायला सर्व्हिसमध्ये खूप मोठा वाव आहे। त्याचबरोबर IRS कस्टम्सच्या युरोप आणि इतर महत्त्वाच्या देशांमध्ये जसं हाँगकाँग किंवा लंडन, न्यूयॉर्क या देशांमध्ये कॉइन पोस्टिंग्स असतात ज्या की रेव्हेन्यू इंटेलिजन्सशी रिलेटेड असतात। म्हणजे
इम्पोर्ट एक्सपोर्ट, काही कॉन्ट्राबँड जर कुठल्या देशातून एक्सपोर्ट होत असेल भारतात, किंवा भारतातून काही बाहेर एक्सपोर्ट होत असेल, तर अशा बाबींशी रिलेटेड इन्फॉर्मेशन गोळा करण्यासाठी फॉरेन पोस्टिंगसुद्धा असतात. त्या पोस्टिंगसुद्धा एक मीन्स रॉ आणि IBच्या धर्ती लेवलच्या असतात त्या पोस्टिंग. तर एक काम करण्यासाठी खूप इंटरेस्टिंग आणि डायव्हर्स एक्सपिरियन्स देणारी एक सर्व्हिस आहे. तर पर्सनल प्रिफरन्सवर ज्यांना कोणाला म्हणजे युनिफॉर्म सर्व्हिस पाहिजे असेल किंवा वाईड डायव्हर्सिटीमध्ये एक्सपिरियन्स घ्यायचा असेल कामाचा, तर ही सर्व्हिस एक उत्तम सर्व्हिस आहे. धन्यवाद.